हॅलो हॅलो ठीक. विद्युत पुरवठा थोडासा खंडित झाला होता, तो आता पुरवला जातोय. इथे आपण पाहतोय इथे आता आक्रमण केलं जात आहे. सोहन दळवीच्या बॅटमधून हा षटकार येताना दिसतोय आपल्याला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवला गेला होता. 6 धावन करता धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. रुपेश जाधव याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न. आता विकेट किपर कडनं झालेला मिस्टेक. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिकडे 2 धावा तर पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण झालेली आहे. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाली. या 3 धावा आल्या. या 3 धावे धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात आता होताना दिसते. पहिल्या बॉलवरती कर्णारपाडा संघाची चांगली सुरुवात झाली होती. जयेंद्र वाघे नवासा बॅटर त्यांनी बाद केला पहिल्या बॉलवरती. मात्र त्यानंतर सोहन याने आणि आयुष याने आता 10 धावांची पार्टनरशिप इथे बिल्ड केलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्विच करण्याचा प्रयत्न. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं ना तर जास्तीत जास्त धावा ह्या स्विच हिटने आलेल्या आहेत. आपण पहिला दिवस जर बघितला, दुसरा दिवस बघितला, तिसरा दिवस बघितला, जास्तीत जास्त स्विच हिटचे फटके इथे खेळले गेलेत आणि जास्तीत जास्त धावा या स्विच हिटच्या फटक्याने आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात 1 गडी बाद 11 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. इथे आता आपण पाहतोय प्रदीप जाधव याने इथे पावलं मोजलेली आहेत. आपल्या रणपवरती रेडी झालाय. पहिलं षटक हे कंप्लीट झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीप. आता आपण पाहतोय आत्ताच आगमन झालेले सन्माननीय दिनेशजी टोकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण एक बिग शो बघितला होता सातिवलीच्या मैदानावरती आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. सन्माननीय दिनेशजी टोकरे साहेबांना विनंती असेल व्यापी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला थोडीशी घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली असा मॅच पाहायला मिळेल आपल्याला. इथे आपण पाहतो या बॅटचा एज लागलाय. बघा एज लागला होता, मात्र तिकडे राजूकडनं थोडासा मिस्टेक झाला. मित्रमंडळींना थोडासा चेंडू पुढे पडला होता. बॅट अँड बॉल तेवढं चांगला कनेक्शन झालं नव्हतं. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 11. दुसरे षटक मार्गस्थ आहे. इथे ऑन साईट हा फटका देखील आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे भावेशकडे थोडासा फंबल झाला होता. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. 12 रन्स 12 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या मॅचमध्ये आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये वैभव धुम यांना पाहतोय. त्यानंतर स्क्वेअरलेगचे पंच अजित घरत. शफल होऊन करण्याचा प्रयत्न. कनेक्शन खूप चांगलं झालंय, मात्र सागर गायकर येतोय तिकडे. सागर सागर गायकर कडनं झालंय चुकी. चुकीला माफी नाहीये. धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. पाहूया इथे धावचीत फलंदाज होईल का. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. रनआउटची संधी इथे निर्माण झाली होती. झेल सुटला. त्यानंतर सागर यांनी चांगला थ्रो केला आणि पाहतोय की अडचणीमध्ये सापडला होता तिकडे सोहन दळवी.
बघा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. थोडासा आपण पाहतो या कठीण झाले तिसरे पंचांसाठी देखील. तर फलंदाज बाद असेल. विकेट विकेट मिळाले बघा. एकाच बॉलवरती तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळणार नाहीये. ते सोहन दलवी हा फलंदाज बाद होऊन आता माघारी परततोय. बघा झेल सुटला होता. धावची जी संधी देखील निर्माण झाली आणि आता सोहन दळवी हा धावची झालेला आहे. आता नव्याने बॅटर इथे आता पाहतोय आपण निलेश येतोय. निलेश बंद्रे. आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा आयोजित ही स्पर्धा देवेश ग्रुप पुरस्कृत. आपण पाहतोय ही स्पर्धा कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने प्रथमच या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि पाहतोय खूप सुंदर आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. ते आपण पाहतोय क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू ते डॉट. प्रदीप जाधव हे दुसरं षटक हाताळतोय आणि आतापर्यंत आपण पाहतोय चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. धावसंख्या झालेली आहे 13. इथे आता शफल करण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची घेतलंय. लांबी घेतलेली नाहीये आणि बघा चांगला झेल तिकडे पकडलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. निलेश बंद्रे. ते आपण पाहतोय शफल आउट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील ब्लॉक हॉलमध्ये टाकला गेलाय. चेंडू येतोय डॉट. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त 13 धावा. 13 रन्स. 13 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय पीर बाबा पापडी हा संघ. भावेश येतोय. भावेश जाधव तिसरं षटक हाताळण्यासाठी. चला थोडीशी घाई करायची आहे. यानंतर जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली असा मॅच होईल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये. या ओव्हर नंतर टॉस हा केला जाणार आहे. इथे बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. कुंदन बसवत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. बघा हे तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि पाहतोय पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे पीर बाबा पापडी या संघाला. पीर बाबा पापडी संघ नक्कीच एक जबरदस्त संघ आहे. टॉप 10 मध्ये या संघाची नेहमीच वर्णी लागत असते. मात्र त्या संघाला इथे पूर्णपणे रोखून ठेवलं जात आहे. बांधून ठेवलं जात आहे. इथे फुलटॉस चेंडू आहे. इथे आपण पाहतो या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलला गेलाय आणि त्या आपण पाहतो या 6 धावांचा इशारा आलाय. मात्र स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय की आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत आणि आता रेफर केलं गेलंय भीमरसाठी. इथे आता पाहतोय हा रेफर गेलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा. जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा.
मग तुला पळवलं मी घरच्या, नाहीत कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? मी नाही ठकवा. दिला घरी सुखी तू घरान, मनोरला आलीस की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू घरान, मनोरला आलीस की कॉल करत जा. तुझं मानलं पाहिजे तुला, लग्न झालं तरी तू भेटाय आली. नो बॉल असेल, कमरेच्या वरती हा चेंडू आहे आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलंय की हा चेंडू असेल नो बॉल. नो चेंडूची हाताळली म्हणजे या 7 धावा असतील. आपण पाहतोय आता कमबॅक इथे केलेला आहे या बॉलवरती. बघा धावसंख्या आता आपण पाहतोय 23 या आकड्यावरती पाहतोय आपण. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. बघा एक चेंडू एक्स्ट्रा टाकल्यानंतर इथे तर कमबॅक केलाय गोलंदाज भावेश आणि सूर्यकांत. आपण पाहतोय सूर्यकांत भुयाल जो स्ट्राईक वरती आहे, थोडासा स्ट्रगल करताना दिसला आपल्याला. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी घेतलेली नाही आहे. रुपेश जाधव येतोय चेंडूच्या खाली आणि रुपेश जाधव याने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज इथे बाद होतोय सूर्यकांत भुयाल. डीजे यानंतर टॉस केला जाईल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. मी विनंती करेन प्रणयजी मुकादम मॅडम विनंती करेन की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभस्ते मी जो नेक्स्ट मॅच होणार आहे त्या मॅचचा टॉस करणार आहोत. सन्माननीय प्रणयजी मुकादम यांचं आताच आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस हा करणार आहोत. इथे बघा शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवलाय, धमाका पाहायला मिळालाय. चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता धावसंख्या 29 या आकड्यावरती 30 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 बॉल आणि 30 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. जमलाई सारा देवेश डुबियो जमलाई सारा आज वाढ दिवसाला हे उदंड आयुष्य लाभो आमचे उमेश दादाला. उदंड आयुष्य लाभो आमचे विनायक दादा. हॅलो चला महेश जी पवार दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या सातवली टीमचे संगणक असतील एका बाजूने आणि एका बाजूने आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे हा संघ पाहतोय आपण. महेश दादांच्या शुभ हस्ते महेश दादांना आपण या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेत पाहतोय आपण. दादा आपण टॉसची ओळख करून देऊया सर्वप्रथम. देवेश ग्रुप आहे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने
ऐकाणाई स्पोर्ट्स नाईकपाडा कोण कॉल देत आहे सातेवली टीमकडून कॉल ऐकाणाई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि हो तेच येत आहे दादा आपण शुभेच्छा द्या दोन कॅप्टन्सना आणि मंचावर जाऊन आपण विराजमान व्हा थँक्यू सो व्हेरी मच अनिकेत यांच्याकडे बघतो आपण अनिकेत टॉस जिंकलाय तुम्ही काय निवडाल सदरेक्शन क्षेत्ररक्षण निवडलं 3 ओव्हरचा मॅच आहे टीम कशी आहे आज आहे चांगलीच कोणते खेळाडू आहेत कोणते खेळाडू नाहीत आज आहेत सर्व छोटे छोटे म्हणजे आज यंगस्टर टीम घेऊन आलात तुम्ही काय वाटते की क्षेत्ररक्षण निवडलं गेलं खोलांडे संघ आपण बघितला एक चांगला संघ आहे आणि त्यांच्याकडे आपण बघितलं तर चांगलं क्वालिटी क्रिकेट आहे काय वाटते तुम्हाला किती धाव फलकावर रोखण्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते 3 ओव्हरमध्ये त्यांना 30 पर्यंत मैदान पाहता काय म्हणशील मैदानाबद्दल खूप छान मैदान आहे आणि अनुभव कसा मिळू शकते या मैदानामध्ये नक्कीच खेळण्याचा तुम्हाला चांगलाच ऑल द बेस्ट तुम्हाला शुभेच्छा खोलांडे टीमकडे आपण जातो एक खोलांडे टीम तुम्ही टॉस जिंकलंस काय निवडलं असतं फलंदाजीच बघा म्हणजे तुम्हाला टॉसने जिंकता हवं होतं ते मिळालं प्लस पॉईंट असेल तुमच्यासाठी तुमची टीम काय म्हणते तुमच्या टीममध्ये कोणते खेळाडू आहेत कोणते खेळाडू नाहीत असं काय आहे तर आज आमच्या टीममध्ये पण कमी खेळाडू आहेत किरण मालिन आहे प्रशांत सातवीन आहे रुपेश कोठावले आणि अविनाश किराणे तरी आम्ही त्यांची कमी भासू देणार नाही आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा बघा म्हणजे आता दोन्ही टीम सेम आहेत त्यांच्याकडे देखील आपण बघितलं त्यांचे स्टार खेळाडू नाहीत तुमच्याकडे देखील स्टार खेळाडू नाहीत तर देखील जिंकण्याचा प्रयत्न असेल काय वाटते तुम्हाला किती धावा यायला हवेत तर आम्ही नक्कीच 25 ते 30 प्रयत्न करू पार करण्याचा ऑल द बेस्ट तुम्हाला शुभेच्छा खूप खूप नक्कीच बेस्ट ऑफ लक टॉस बॉक्समधून अव्वल मिळतोय टॉस जिंकला गेला आपण बघितलं तर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या टीमने आणि डिसाईड केले बॉल फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन जे मला स्पोर्ट्स खोलांडे टीमला दिलं आहे या पुढील मॅचमध्ये प्रत्यक्षात कुठेही जाऊ नका एकत्र पाहत राहा या टेनिस क्रिकेटचा महासंग्रामचे काणाईदेवी चषक 2026 घेऊ एक छोटासा ब्रेकमध्ये जाऊया त्यानंतर धावता समज प्रदीपजी लोखंडे यांच्या माध्यमातून घेऊन या धन्यवाद खूप खूप धन्यवाद जयेश 30 धावांचं लक्ष ठेवलंय 18 बॉल 30 धावा मॅच जिंकण्याकरता आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं की या मैदानावरती 30 धावा 31 धावा डिफेंड झालेल्या आहेत म्हणजे इथे देखील होऊ शकत आहेत मात्र त्या प्रकारे बॉलिंग करणं फार गरजेचं आहे पाहूया कशा प्रकारे बॉलिंग केली जाईल कशा प्रकारे या 30 धावा इथे रोखल्या जातील थांबवल्या जातील पहिला षटक हाताळण्यासाठी निलेश बंद्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय तर सलामीची जोडी राजू जाधव आणि कुंदन बसवत पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये घेऊन गेलाय प्रतीक होते तिकडे त्यांच्याकडनं झाला मिस्टेक एक धाव कंप्लीट दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला होता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल प्रतीक तांबडे होते तिकडे त्यांच्याकडनं थोडासा मिस्टेक झाला एक धाव घेण्याची संधी मिळाली एका धावेने धावफरकाला सुरुवात झाली श्री गणेश झाला या एका धावेने इथे आता आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू परकटचा फटका केलाय आयुष आले तिकडे आयुष्याने खूप चांगला झेल पकडलाय फलंदाज इथे बाद होईल तो म्हणजे कुंदन चला आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे बॅट्समन थांबायचं तिकडे थोडं रेफर केलं गेलंय ओव्हर स्टेप करता चला आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया ओव्हर स्टेप इथे बघितली जाईल चला आता आपण पाहतो इथे जी लक्ष्मण रेखा आहे ती ओलांडले की नाही हे बघितलं जाईल बघा निलेश बंद्रे तिकडे थोडेसे घाईमध्ये होते वेगाने चेंडू टाकायचा होता आपण पाहतोय ज्यावेळेस बॉलर वेगाने चेंडू टाकत असतो त्यावेळेस त्यांचा बॅलन्स हा थोडासा जात असतो तोल त्यांना सावरताना होत नसतो बॉडी थोडीशी पुढे जात असते आणि पाहतोय की गोलंदाज ओव्हरस्टेप करत असतो पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय
आजच्या दिवसातील चौथी मॅच आपण पाहतोय. पीरबाबा स्पोर्ट्स पापडी आणि जंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण पाहतोय की जी रेषा आहे ती थोडीशी दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये, कारण सूर्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामुळे जी रेखा आहे तिकडे ती स्पष्ट दिसत नाही आहे. त्याच कारण जो ऑनफिल्ड जो पंचांचा निर्णय आहे तो ग्राह्य धरला जाईल. पाहतोय नितीन मस्तान यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणखीन मान्यवर आपण पाहतोय, त्यांची नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचवली जातील. भरपूर मान्यवर इथे उपस्थित आपण पाहतोय. नितीन पाटील यांचे देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नागले संघाला काल टी शर्ट स्पॉन्सर केले गेलेत. आता नव्याने बॅटर सागर येतोय, सागर गायकर. इथे बघा ऑस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला होता. चांगली बॉलिंग इथे होताना पाहायला मिळते आपल्याला. निलेश बंद्रेकडनं एक विकेट त्यांनी मिळवलेली आहे. बिग विकेट आपण पाहतोय. कुंदन फसवत याची. त्यानंतर डॉट बॉल आलाय. बॉल टाकून झाले 3. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 1, जी एक सिंगल धाव पहिल्या बॉलवरती आली होती. इथे आता शफलून फटका केलाय. चेंडूने उंची घेतले, लांबी किती घेतले पाहूया. शतरक्षक आहे तिकडे बघा, आरुष होते तिकडे. आरुष वागे खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज सागर देखील बाद होतोय. सागर गायकर बॅक टू द डगआउट. निलेश बंद्रे काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय आपल्याला. आणखीन एक विकेट त्यांनी मिळवलेली आहे. रुपेश आलाय नव्याने. आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. स्वीट हिट झालेला नाहीये. हा बॉल येतोय डॉट. 30 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. मी अगोदरच म्हटलं की 30 धावा 31 धावा या मैदानावरती डिफेंड झालेल्या आहेत, रोखल्या गेल्यात आणि इथे देखील चांगली कामगिरी करताना दिसतोय आपल्याला पापडी संघ. इथे आता सरळ बॅटने फटका खेळलाय. स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरीस शेवटच्या बॉल वरती हा चौकार आलेला आहे. या चौकाराने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता आता 25 धावेंची आवश्यकता. सागाचे झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. सागाचे झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे चाललीस गो. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे चाललीस गो. सागाचे झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. सागाचे सोहन येतोय आता. सोहन दळवी. सोहन दळवी देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. आपण पाहतो या पवन केनी या खेळाडूला तो फॉलो करत असतो. सोहन पापडी संघाचा हा पवन आपण पाहतोय. पवन हे त्याला
नाव दिले गेले पापडी संघाच्या माध्यमातून. नेहमीच आपल्या संघासाठी इव्हन कामगिरी तो करत असतो. बॅटिंगमध्ये तेवढा चांगला परफॉर्मन्स त्याने दिलेला नाही आहे. फक्त 9 धावा त्याने बनवल्या. बॅटिंग करत असताना एक षटकार ठोकला होता. ते आपण पाहतो या बॅटचा एज लागलाय. शतरक्षक आपण पाहतो या शॉर्ट फाईन लेगला पोहोचलाय तिकडे. बघा डीप फाईन लेगमध्ये शतरक्षक तैनात केला गेला तिकडे. मात्र जो फ्लाइंग स्लिपचा शतरक्षक होता तो फाईन लेगमध्ये पोहोचला आणि चांगलं शतरक्षक झालं. एकच धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. आज आपण निलेश बंद्रे याला देखील पाहतोय इन ॲक्शन. काही 2 ते 3 स्पर्धा आपण जर बघितल्या निलेश बंद्रे आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय पहिल्या ओव्हरमध्ये. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल धाव येताना दिसते. राजू आणि रुपेश अशी ही जोडी. दोन्ही एकाच राशीचे हे 2 खेळाडू आपण पाहतोय आणि त्यांच्याकडनं चांगल्या क्रिकेटची अपेक्षा देखील आहे त्यांच्या पाठीराग्यांना. आपण पाहतोय मागच्या सीझनमध्ये आपण पाहतोय राजू जाधव आणि एक अर्धशतक ठोकलं होतं कामनच्या मैदानावरती. तोच राजू इथे बघा मिस्टेक झालाय तिकडे. मिस्टेक झालाय जयेंद्र वाघेकडनं. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. बघा बॉलिंग तर खूप चांगली होती मात्र विकेट किपर करणं चुका होताना दिसत आहेत. एक सिंगल धाव इथे देखील येते. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसवली जाते ती म्हणजे 8 या आकड्यावरती 22 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 22 धावा. 9 बॉलमध्ये 22 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे आता फोर्स केले चेंडूला. चेंडूने उंची घेतलाय लांबी घेतलेली नाही आहे आणि बघा निलेश बंद्रे पोहोचलेत तिकडे. काय जबरदस्त कॅच पकडला. वॉट अ कॅच. सुपर्ब ब्रिलियंट क्वालिटी झेल. फलंदाज ठरलाय फेल. आहे समाजसेवक भारी आहे पाये ये गावाचा. ठाणे जिल्ह्यात नाव योगाच तई उमेश मुकादम ये दादाचा. प्रणय मुकादम प्रसाद यज्ञेश. प्रणय मुकादम प्रसाद यज्ञेश आले वाढदिवसाला. हे उदंड आयुष्य लाभो आमचे उमेश दादाला. उदंड आयुष्य लाभो. डीजे आपण पाहतोय ज्या प्रकारे झेल पकडलाय निलेश बंद्रे आणि मी तर म्हणेन हा झेल नाही तर निलेश बंद्रेने मॅच पकडलाय. ज्या प्रकारे त्यांनी लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ मध्ये तो डिस्टन्स त्याने कव्हर केला आणि चांगला झेल त्याने पकडला. नक्कीच तारीफे काबिल हा झेल त्याने ते पकडलेला आहे. नवाने बॅटर आता भावेश येतोय. भावेश जाधव. 22 धाब्यांची आवश्यकता आहे. ते आपण पाहतो या फ्लाइंग स्लिपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण धावची जी संधी देखील निर्माण झालेली आहे. नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी झाली आणि एक सिंगल धाव इथे आपण पाहतो या पलून पूर्ण केली. या सिंगल धाब्याने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 21 धावींची आवश्यकता आहे. 7 बॉल 21 धावा. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवर जर एखादा मोठा फटका जर येतोय तर इथे शेवटच्या षटकात जो रन रेट आहे तो थोडासा बॅलन्सिंग पाहायला मिळाला असता. इथे पण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील खराब झालेली आहे. ओव्हर थ्रो झालाय आणि इथे आता 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. पण जे 3 धावा असतील ना. येस थँक्यू. 3 धावा. आता व्हाईट बॉलसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केलेला आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय. पाणी देखील पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी पाठवलं जाईल. पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पाठवला जाईल. पाहूया तो कानमंत्र कामी येईल का. या 3 धावा तर पलून पूर्ण केल्यात. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा.
चला डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वाईट बॉल असेल, वाईट चेंडू. पंचांचा निर्णय येतोय की हा चेंडू वाईट असेल. म्हणजे या 4 धावा, या 4 धावा असतील. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे आपण पाहतोय दिला गेलाय. आपण पाहतोय डोक्याच्या खूपच वरून हा चेंडू गेला होता. इथे आता शफल होऊन करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. बॉल येतोय डॉट. आता 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 17 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल 17. बघा पहिल्या दिवसामध्ये 6 बॉल 18 धावा चेस झाल्या त्या मैदानावरती. इथे आता 6 बॉल 17 धावींची आवश्यकता आहे. पाहूया कुठला गोलंदाज येईल. 6 चेंडू 17 धावा. ऑप्शन भरपूर आहेत. सूर्यकांत आहे, जयेंद्र वाघे आहे, आयुष वाघे आहे, नयन वाघे आहे. पाहूया कुठला गोलंदाज येईल. 6 बॉल 17 धावींची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. सूर्यकांत भुयाल या बॉलरवरती कामगिरी सोपवलेली आहे. आपण पाहतो या निर्णायक क्षणी एक रिव्ह्यू घेतला होता बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल ठरताना दिसला. कारण बॉल जर बघितला तर डोक्याच्या वरनं निघून गेला होता आणि तिसऱ्या पंचांनी सांगितले का हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. आणि आता आपण पाहतो या 6 बॉल आणि 17 धावींची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. सूर्यकांत देतोय आता बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल पुढे ठेवला होता. अगदी आपण पाहतोय बॅटरने पॅडच्या मध्ये हा चेंडू जाऊन पडतोय. मी तर म्हणेन राजूने स्वतःला ब्लॉक करून घेतलं या बॉलवरती. परफेक्ट चेंडू ते हाताळलाय सूर्यकांत भुयाळ यांनी. 5 बॉल आता 17 धावींची आवश्यकता. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. चेंडू येतो या स्ट्रेट व पाहतोय सरळ व्ही शेप मध्ये फटका खेळला गेला होता. फक्त एकच धाव मिळणार आहे. चांगली बॉलिंग इथे होताना दिसते आपल्याला सूर्यकांत भुयाल या बॉलर कडनं. भावेश आता स्ट्राईक वरती असेल. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये अजूनही 16 धावींची आवश्यकता. इथे स्टॅमिंग झाला. चेंडू हवेमध्ये आहे. आयुष येतोय, आयुष वाघे. बघा पायी स्लीप झाला होता मात्र तरी देखील चांगला झेल त्यांनी ते पकडलाय. फलंदाज भावेश हा बाद होतोय. बघा 3 बॉलवरती एकच धाव खर्च केलेली आहे. आता 3 बॉलवरती 16 धावा इथे बनवायच्या आहेत. म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार आता ठोकावा लागणार आहे. वाली कची तू दिली एक गलासातूच डोलीवर आली. थँक्यू डीजे. आपण जयेंद्र वाघे यांना आपण लॉंगर मध्ये पाहतोय. पहिला दिवस जर आपण बघितला जयेंद्र वाघे यांच्याकडून अंपायर्स आणि समालोचकांसाठी कॅश प्राईज जाहीर झालं होतं. म्हणजे बघा प्रत्येक एकाला आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी जाहीर केलं होतं. अंपायर्ससाठी 100, त्यानंतर समालोचकांसाठी 100, म्हणजे असे तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी लावलं होतं. आणि आज ते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. जयेंद्र वाघे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती ते लवकर हायफर होत असतात. मैदानाच्या बाहेर शांत आणि संयमी पाहायला मिळत आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडेसे ते डेंजरस पाहायला मिळतात. त्यावेळेस पाहतोय आपण आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला असता. मात्र विकेट किपरकडनं झालेला मिस्टेक. एक सिंगल धाव मिळाली. आता 2 चेंडू आणि 15 धावींची आवश्यकता. काय चांगली कामगिरी ते केले सूर्यकांत आणि बॅटिंगमध्ये देखील चांगली त्यांनी कामगिरी केली होती. बॅटिंग करत असताना आपण पाहतो एक षटकार त्यांनी ठोकला होता. 7 धावा त्यांनी बनवल्या होत्या. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय आपल्याला. चांगली बॉलिंग सूर्यकांत भुयाल याची.
शेवटचा एक बॉल बाकी असेल. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जज करतोय आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे पीर बाबा पापडी या संघाने. हळलक जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच पीर बाबा पापडी टीम. मॅन ऑफ द मॅच